मस्ती भरपूर जण हम खा रहे हैं पॉपकॉर्न. नाही पॉपकॉर्न नाही काय हे असं दिसतं. खाल्लं ना की नाकातच मसाला जातो. काही काम नव्हतं म्हणून सर्वांनी मेहंदी काढली. तर सगळ्यांची मेहंदी बघा. शकिताची मेहंदी बघा प्लीज. खूप गरजेची आहे शकिताची मेहंदी पाहणं. अँड बॅक साईड नशीब लागतं अशी मेहंदी काढायची. वा आम्हाला अशी नशीब नको. नशीब लागतं. कानू 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 म्हणजे काय भूक लागली. चला आता मी आता जेवण करतोय. काय आणलं कैरी कापतीये शकिता. मी कापते कैरी आणले धपाटे दही आणि खाणारे खाली धपाटे आणि धपाटे म्हणजे मेथीचे पराठे आणि दही. आमचं जेवण वगैरे झालंय. त्या दोघी हात धुवायला गेल्यात आणि त्या दोघी गेल्यात तिकडे. बघू आता त्या आल्या ना की मग तुम्हाला व्हिडिओ चालू करतो. तो हाटला झाकवर जोरात. हा ना आमच्या तिघींचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता ट्रेनमध्ये बसण्याचा. आणि त्यातनं ह्या वरच्या सीटवर बसण्याचा. आणि त्या वरच्या सीटवर बसून एवढं भारी वाटत होतं ना. सकाळ सकाळी हाय शकू हाय बोल. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. हाय गाईज गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोला ना एनर्जेटिकली. हाय गाईज गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली आहे आणि आम्ही काय सूर्य बघतोय. बाहेर दिसला सूर्य. कुठे गेला सूर्य. हा लोग ऐसे पारू से बैठे हैं और मैं भी पारूसी ही हूँ. बट ये दोनों ज्यादा लग रहे हैं. आता आम्ही उतरतोय. रियू बॅग घेऊ ट्रेन ची बॅग आहे. आणि आता आमचं स्टेशन आलं. फायनली पोहोचलो. कुठे कुठे मस्त आवरणार आणि आता मस्त दर्शनाला चाललोय. आज आहे मंडे आणि आज मंडे आहे म्हणून आम्ही असं सगळे व्हाईट आउटफिट सगळ्यांनी फ्रेंड आउटफिट घातले. आता आम्ही चाललोय काल भैरवाच्या दर्शनाला. तिथून पुढे बघू मग जसं काय होईल तसं आता ब्लॉग चालू करतोय आणि बघूयात. आता भेटूयात मंदिरामध्ये सगळ्या. तयार झालोय ती पण रिया तिथे आहे, मी तर शकीत आहे आणि मी आता काल भैरवाच्या दर्शनाला चाललोय. माईक लावा का मी आताच. ठीक आहे मी आता माईक कनेक्ट करते आणि तुम्हाला परत कनेक्ट करते माझ्या व्हिडिओसोबत. आता आम्ही ऑटो पकडली आहे. ऑटोनी उज्जैनपासून कालभैरवला चाललो आहे जिथं आमचे 200 रुपीज घेतले. हे आपल्याला तो इथे मजा ना आता था तो मला व्हिडिओ करायचा आता असं आज नाही उद्या करायचं. उद्या एमपी तिथं हे असं म्हणजे आउटसाईडला जास्त देव आहेत माहिती आहे का. आणि आम्ही पण आउटसाईडला चालू दर्शनाला. येस तुम्ही पण नक्की जावा आउटसाईड. अजून आम्ही गेलो नाही दर्शनाला पण नक्कीच खूप सुंदर आहे आम्हाला माहिती आहे. आणि आमचा उद्याचा लुक बघायला अभी तो मैं यहाँ बाहर हुआ दीवार के दूसरा पूरा माले पूरा किया दीवार पूरा जाम पड़ा हुआ माले पूरा. तो मैं इधर आगा रोड से जा रही हूँ. पुढे बघा. आम्ही पोहोचलोय इथं महाकालेश्वरच्या मंदिरात. आता आम्ही दर्शन करणार आहे आणि सगळीला हे
शकिताला डमरू घ्यायचं. What is your opinion on that? मंदिर कुठे आहे, मंदिर कुठे आहे, चाललंय भलतीकडे मंदिर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आहे का? आपण जे फुलं आपण तर देवासाठी लिहितो खरं ते आपली अशी भक्ती असते आपली श्रद्धा असते बरोबर आहे पण आपण लिहितो पण ते देवापर्यंत जात नाही मग काय करतात सोडूनच ते घेतात आणि ते त्यांच्यावरती नाही चढत म्हणजे आपण एवढं है कि हमें नहीं देने चाहिए और हमें वो ही पैसे किसी को दान कर देंगे. सो हमने वैसा डिसाइड किया है कि हम वो नहीं देने वाले हैं. सो हम मंदिर में जा रहे हैं. देखते कभी कितनी गर्दी है क्या है. चलो तो शालिग्राम लेना है और शालिग्रामची पूजा असतं ना. आणि आता ते खूप प्रचंड ऊन आहे. मला कोण बोललं होतं काय माहिती की ते पाऊस आहे. इथे थोडा सुद्धा पाऊस सोड पायाचा टिपका पण नाही. इथे खूप सारं ऊन आहे. आम्ही सगळ्या तिघीच्या तिघी पण जातो. देवांचं असं काही द्यायला कसं वाटतंय रिऊ? तुला कसं वाटतंय? खूपच सुंदर. आणि मला वाटतं की महादेवांनी हा दिवस दाखवला तो पण. आणि आम्ही खूप छोटे आहोत अजून हे एक्सपिरियन्स करण्यासाठी. तर बघूया आता रात्री दर्शन घ्यायला चालू. आता आम्ही मग काल भैरव कॉरिडॉरमध्ये आहोत. हां हे असं काही ठिकाणी हे कर्टन सुद्धा लावलेले आहेत ऊन नाही लागावं म्हणून. आणि अर्ध्या ठिकाणी आहेत अर्ध्या ठिकाणी नाही आहेत. हो तपास आपण थांबलो 1.5-2 तास झाले आम्ही लाईनमध्ये ना. हो अजून नाही देत अगं. नाही नाही ते तुम्हाला डायरेक्ट आली. एक झलक को तेरी मैं हूँ तरसा हुआ तुझको देखे हूँ. आता आमचं दर्शन 30 मिनिटाच्या त्या ह्याच्यात मी इथं टाकते तुम्हाला दिसेल. आम्ही व्हिडिओ काढले पण त्या व्ह्यूसाठी किती वेळ थांबलो आम्ही. 2 तास लाईनमध्ये थांबलो. 2 तास आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो फक्त या एका व्ह्यूसाठी. खरंच खूप 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 अमेझिंग. तुम्ही नक्की या. खूप खूप कसं दर्शन झालं शकतो. खूप सुंदर. लोक थोडी म्हणजे मॅनेजमेंट नाही आहे पण दर्शन देवाला बघून तुम्ही विसरून जाल. तुम्ही 3 तास थांबला ना ते सगळं तुम्ही विसरून जाल. तुम्ही जे वाईट घडलं ते सगळं विसरून जाल. काय अगं हमारी ये सवारी चली है अभी. आता कुठे चाललो आपण? टेम्पल्स करणे. कालिका माता. कुठले गड कालिका माता करणार आहे? आता आपण आलोय मंगलनाथ टेम्पलमध्ये जे की शिप्रा नदीच्या काठावर आहे. त्यांना आणि असं बोलतात हे एकमेव टेम्पल आहे पूर्ण इंडियामध्ये. तर बघूयात आपण आतमध्ये कसं आहे काय. आता इथे ना आरती चालू आहे आणि असले भारी वाईब्स तू आहे ना इथली फक्त इन्फॉर्मेशन देऊ शकते. आपल्याला फोटो नाही काढले तरी पण चालतं. आणि काय म्हणतात खूप सुंदर मंदिर आहे आणि इन्फॉर्मेशन घेतो तुम्हाला सांगतो. आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही हे आणले काय खीर आहे ही? रबडी. ही रबडी भेटली आम्हाला ह्या मंदिरामध्ये. हे मंगल देवतांचं मंदिर आहे. हां, असू शकतो. आम्हाला हे प्रसाद भेटले. खूप टेस्टी आहे यार हे. आम्ही एका लोकेशनला बसलोय. वेट 2 मिनिट्स मी तुम्हाला लोकेशन दाखवतो. हा व्ह्यू आहे इथला आणि एक नंबर असलं भारी वाटतंय ना. गडकालिका माता. जायचं चल.
जेवायला गेलतो तर जेवणचे क्लिपच घ्यायचे विसरलो. वारे वा रे वा. ठीक आहे, पण आता आम्ही जेवण केलोय. जेवण करून आता आम्ही बाहेर फेऱ्या मारतोय. आम्ही तिथं गेलो होतो जेवायला. थांबा मी तुम्हाला, इथे आम्ही जेवायला गेलो होतो. हे कान्हा हॉटेल म्हणून आहे आणि त्यात आम्ही छोटी बॉटल घेतोय जिनसाठी. आता रूममध्ये गेलो की व्हिडिओ चालू करतो. आता थोडे राऊंड मारतो. घे म्हणते. जेवण करून आलोय आणि आता आम्ही आईस्क्रीम खाणार. and it's my favorite चॉकलेट आईस्क्रीम. choco chip. You Choco must try. chip. खावा, अगं लय मस्त आहे, नक्की खावा. त्यामुळे आम्हाला खायला भेटते. तिच्यामुळे ही रिझन आहे ना. तर आपण असं मागवलंच नसतं आहे की नाही. तिच्यामुळं काय म्हणतात, तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी काल भैरवांचं सुद्धा टेम्पल व्हिजिट केलं आहे. ते तो पार्ट पण नक्की बघा आणि तो लुकसुद्धा तुम्हाला फार आवडेल. सो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा.